म्हणजे कृष्ण महाराज उपस्थित हरिभक्तपरायण भगवान महाराज सर्व भजनी मंडळ सद्गुरू साहेबरायण काबरा साहेब सद्गुरू साहेबरायण पिंपळे गुरुजी सद्गुरू साहेबरायण आमचे उकर्डे साहेब शिवाजी महाराज व किरबा पाटील सरपंच विठ्ठल भाऊ असतील गाडेकर मामा उपस्थित आमच्या सर्व पंचक्रोशीतील माता भगिनी मीडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करणारे आमचे सर्व गुरुबंधू आदरणीय आमचे नंदूभाऊ असतील, त्याचप्रमाणे ज्यांचे सुंदर साऊंड सिस्टीम आहे असे मुळे अण्णा आहेत, उपस्थित सर्व अनुष्ठानार्थी गुरुबंधू पंचक्रोशीनाले सर्व भाविक सर्वांना हे व्यासपीठम सर्वांना जय जनार्दन आहे. आजच्या या आपल्या कार्यक्रमाला नाशिक येथील आश्रमाचे ट्रस्टी आदरणीय चंदू पाटील यांनी सुद्धा या कार्यक्रमाला येऊन भेट दिली. आदरणीय दाते अण्णा असतील, त्याचप्रमाणे रामलाल भाऊ आहेत, तेही या ठिकाणी अशा प्रकारचे येऊन गेले. आदरणीय भट्टडताईही आज येऊन गेल्या. सर्वात आपलं सर्वांचं परमभाग्य राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलींनी ज्या ठिकाणी समाधी घेतली ते समाधी स्थान श्री क्षेत्र कोपरगाव येथील परमपूज्य स्वामी रमेश गिरीजी बाबा आत्ताच काल नर्मदा जयंती करून बाबांचंही शुभ आगमन झालेलं म्हणून आपण सर्वांनी टाळे वाजून बाबाचं स्वागत करायचं आहे. बाबा सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. बाबा म्हटले मी 10-15 मिनिटं त्या ठिकाणी बोलीन, नंतर तुम्ही प्रवचन करा म्हणून पुनश्च बाबांचं टाळ्या वाजून एकदा स्वागत करूया. सर्वांनी जागेवर उभं राहून बाबांचं स्वागत करा. उभे राहा सर्व. जनार्दनाय नमः ओम 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 सारी सर्वांनी वरात करून त्यांच्या गद्यात स्वागत करायचे. कोपरगाव बेटाचे कोपरगाव बेटाचे कपासी लागली समाधी बाबांची कोपरगाव बेटाचे समाधी बाबांची कोपरगाव बेटाची लागली समाधी बाबांची कोपरगाव बेटाची समाधी बाबांची कोपरगाव बेटाची.
गजानन भूतगणाधिसेवितं कपिलजम्बू फलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लां विचारसार परमामध्यं जगत्कापिनीं विना पुष्टविहारं अखण्डकारापहं वन्दे परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे हरि ओम नमः शिवाय हरि ओम जनार्दन हरि ओम नमः शिवाय हरि ओम जनार्दन ओम नमः शिवाय हरि ओम जनार्दन हरि ओम नमः शिवाय हरि ओम जनार्दन नमः शिवाय हरि ओम जनार्दन हरि ओम 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 नमः शिवाय भारताच्या दिव्य संत परंपरेतील अर्वाचीन महर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या असीम कृपेने आशीर्वादाने परमपूज्य स्वामी माधवगिरीजी महाराज, महेशगिरीजी महाराज, राघवेश्वरानंदजी महाराज यांच्या असीम प्रयत्नाने काबरा शेठ आणि या परिसरातील अनेक खेडी, अनेक गावं आणि गावांच्या काबरेशेठच्या मार्गदर्शनाखाली उभा राहिलेला हा दिव्य भव्य आश्रम गौरी शंकर महादेव भोलेनाथ आणि या ठिकाणी सालाबागप्रमाणे याही वर्षी शिवपंचायत याग अनुष्ठान गुरुचरित्र पारायण यज्ञ याग समारंभ
आणि या समारंभाचा उत्सव भव्य दिव्य स्वरूपामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आणि अशा आणि वर्ष तर नाही कल्प अनेक कल्पापासूनची ती उत्सव करण्याची परंपरा आणि त्या परंपरेलाच अनुसरून आम्हालाही वाटलं जावं तिथं एक उत्सव बघावा म्हणून नर्मदे हर तू गाये जा मासे गगन लगाए जा नर्मदे हर तू गाये जा मासे गगन लगाए जा तेरा उद्धार करेंगे हो तेरा उद्धार करेंगे तू बस नर्म कमाएगा नर्मदे हर तू गाये जा गगन लगाए जा नर्मदे हर तू गाये जा तिथं आम्ही एक भजन म्हणून पाहिलं मा नर्मदा मैया मा नर्मदा मैया मा नर्मदा मैया मा नर्मदा मैया नर्मदा मैया असा नर्मदेचा उत्सव काल मारागाव या ठिकाणी झाला आणि आज सकाळी दुपारून करता 10-11 वाजले महेश गिरी महाराजांचा फोन झाला कालपासून. काल तिथे खूप गर्दी, मोठा भंडारा, 1000-1200 लोकांचा भंडारा. आणि त्या अनुषंगाने एक शब्द असा एक हनुमान चालिसामध्ये आहे, जो सतबार पाठ करतो छुटे बंदी महा सुख होई, छुटे बंदी महा
हनुमान चालिसामध्ये आहे ना, जो 7 पाठ करको, त्याला थोडा संदर्भ सापडला. म्हटलं चला नर्मदा मैयाच्या तीरी एक हनुमान दादाचं स्थान आहे, पिंपळाचा वृक्ष आहे, त्याखाली हनुमान दादाचं स्थान आहे. आणि त्यांचीच काही प्रेरणा झाली म्हणून तिथं एक आश्रमाचं नियोजन झालेलं आहे 2017. आता ते असं झालं की नर्मदा जयंती कशी साजरी होती पाहायला जाऊया म्हणून नर्मदा जयंती पाहण्याला आम्ही त्यावेळेस 2017 साली गेलो. आणि तिथं बघितलं ते हनुमान दादा पिंपळाच्या खोडात मूर्ती बसवेल. आता त्यावेळेस पिंपळाचं झाड छोटं असेल, आता ते एवढं मोठं हे बैलाचा कासरा सुद्धा त्याला कमी पडेल असा पिंपळाचं झाड. आणि त्या खोडाजवळ हनुमान दादाची मूर्ती बसवलेली. सहज म्हणलो मानवती हनुमान दादाकडे बघितलं, म्हणलं हनुमान दादा लई खोडात बसले, जर तुम्ही आम्हाला 1 एकर जागा जर उपलब्ध करून दिली तर आम्ही काहीतरी करू, मंदिर बांधू. काय तिथून 2017 साली येतो कुठं 1 महिन्यातच 1 एकर जागा लगेच 1 जणांना विकत दिली. झालं 1 एकर जागा झाली. आणि म्हटलं दादा सहज बोललो, काही पहा हे तू पुरस्कार आहे काही नाही, सहज सहज. तर 1 महिन्यात जागा झाली 1 एकर. आणि मग हनुमान दादाच्या तिथं मग गावकऱ्याशी चर्चा केली, आम्ही दुसरं मंदिर बांधतो म्हटलं, तर मग तुमची गावकऱ्यांची परवानगी आहे का? गावकरी म्हणे आमच्या लय वाढला जे हनुमान दादा पिंपळाच्या झाडाखाली आहे असं तसं. थोडेसे त्यांचा अंदाज घेतला, ते म्हणे आम्हाला इथंच राहू द्यायचे हनुमान दादा. मग आम्ही त्या हनुमान दादाजवळ त्या पिंपळाच्या झाडाजवळ 33 बाय 33ची शेड केलं, पत्र्याचं शेड केलं. मग तर तिथं बाकी काही करणार काही मग पाट्या थोड्या काही कट करावं लागल्या. आणि असं पत्र्याचं 33 बाय 33चं पिंपळाच्या झाडाला शेड केलं. आणि सहज वाटलं चला नर्मदा जयंतीला हनुमान नाजे जो 7 पाठ करत होई. चला मग त्याच्यात बघितलं एका पुस्तकात गोस्वामी तुळशीदास महाराजांनी आणि हनुमान चालीसा रचलेली आहे. नर्मदा अष्टक आद्य शंकराचार्यांनी गायला आहे, रचला आहे. आणि म्हणून आम्ही 100-150 लोक त्या ठिकाणी जाऊन आणि रोज सकाळी 15 पाठ, दुपारून 10 किंवा सकाळी 13, दुपारून 12 असे एका दिवसाला 25 पाठ करायचे. 25 चोक 100. मग 100 पाठ सगळ्या 150 मंडळांची, पुरुष मंडळ महिला मंडळ बी होतं. त्यांनी मग त्या 33 बाय 33चा जो काही चौतार आहे, छत्री आहे, थोडी जागा आहे, आणि त्या ठिकाणी असे 4 दिवसात ते पाठ केले. सबिंदु सिंधु सुस्कल तरंग भंग रंजितम ईशस्तु पापजात जातकारी वारि सायुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे महावीर पापभूत भूतलम वन समस्त पातकारी दारी जगन्मये महामये
नर्मदे नमामि देवी नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे देवी वयं तदम्बवीक्षितं यदा मृकुण्डुशोणकासुरारि देवी सर्वदा पुनर्भवापि जन्मजं भवादि दुःखवर्मदे वधीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे असा नर्मदेचा महिमा आहे. आपल्या जगभरात नर्मदेचं नाव आहे. अशी महानर्मदा सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचाही आणि असा त्या नर्मदेवर नितांत श्रद्धा भाव भक्ती आपल्या सर्वांना माधवगिरी महाराजांच्या प्रवासापासून आपल्याला माहिती झालेली असेल. फार वर्षापूर्वी सद्गुरू जनार्दन स्वामी नर्मदेच्या ओंकारेश्वर या परिसरामध्ये अर्थात ओंकारेश्वरीच्या मंदिराच्या परिसरामध्ये गेले. त्यावेळेस त्यांनी अनुष्ठान केले. अनुष्ठान करीत असताना दुपारच्या वेळेस स्नानाला गेले आणि असा कठडाला हात लावला. प्राणायाम करीत असताना हात निसटला आणि तिथं त्या भवऱ्यामध्ये बाबाजी आणि त्या भवऱ्यात पाण्यात सापडले आणि तिथं खाली गेले. 1, 2, 3 वेळेस बाबाजी वर आले. तिसऱ्या वेळेसच बाबाजींना नर्मदेचा स्पर्श झाला आणि कडाला आणून सोडलं. त्यावेळेस बाबाजींची नर्मदा मयावर श्रद्धा नितांत भाव आणि म्हणून तर 1900 आणि हरिद्वारच्या कुंभमेळ्याला 86च्या कुंभमेळ्याला आम्ही सर्व माधवगिरीजी महाराज ऋषी मंडळी आणि दीक्षा देण्याकरता आम्हाला बाबाजींनी नेलं. परंतु एक दिवस आम्ही लेट झालो. त्यामुळं हरिद्वारला आमच्या दीक्षा झाल्या नाही. आणि हरिद्वारच्या कुंभमेळ्याला जात असताना आणि एक भरोजवळ नीलकंठेश्वर महादेव पलीकडच्या तीराला आहे आणि तिथं दुपारची बाबाजींची पूजा, बाबाजींची पालखी आणि बाबाजींनी त्या ठिकाणी प्रवचन केलं. त्यावेळेस प्रवचन करत असताना बाबाजी म्हणाले, मला फार वर्षापूर्वी ह्याच नर्मदा मैयाने आणि वाचवलं आहे, मला कडाला आणून सोडलं आहे. म्हणून कोपरगावला नर्मदेचं मंदिर करा. मैया अमर कंटकवाणी मैया अमर कंटकवाणी कोपरगावला त्यावेळेस बरेचशी आणि चांगले 1000-1200 माणसं असतील. त्यावेळेस कुंभमेळ्याला बाबाजीबरोबर यात्रा केली. कुंभमेळ्याचा तो आनंद घेत असताना चालत असताना बरोच जवळ पलीकडच्या बाजूला नीलकंठेश्वर महादेव मंदिराच्या ठिकाणी बाबाजींनी प्रवचन केलं आणि प्रवचन केलं. दुपारची पूजा केली आणि करीत असताना चव्हाण साहेबांनी उभे राहिले आणि बाबाजींना शब्द दिला का, बाबाजी तुम्ही म्हणता आम्ही सर्व भावी भक्तांच्या माध्यमातून महानर्मदेचं मंदिर कोपरगावला बांधू. म्हणून गोदावरीच्या तीरी नर्मदेचं मंदिर कुठं शक्यतो नाही आहे, पण त्यावेळेस ते बांधलं आहे. म्हणून बाबाजींची नर्मदा मैयाबद्दल अतिभाव भक्ती होती. त्याच अनुषंगाने आता ही आपले रामगिरी महाराजांनी पलीकडच्या तीराला केलेलं आहे. माधवगिरीजी महाराजांनी कोपरगावच्या माध्यमातून, नाशिकच्या माध्यमातून बरीचशी काही मदत करून आणि पलीकडच्या तीराला रामगिरी महाराजांच्या तीराची एक मंदिर बांधलं आणि मागच्या वेळेस 2 वर्षापूर्वी मूर्ती पण बाबाजींची स्थापन केली. असा नर्मदेच्या तीरालाही आणि बाबाजींचा जय जयकार, बाबाजींचा महिमा आणि त्याही
परिसरामध्ये झाला आहे. आणि असा होत असताना याही परिसरामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचा आणि प्रचार आणि प्रसार आणि माधवगिरीजी महाराज, महेशगिरीजी महाराज, रामेश्वर गुरुजी महाराज, त्याचप्रमाणे काबरा शेठ गुरुजी, तुम्ही भजनी मंडळ आणि तुम्ही सर्व ह्या परिसरातील सर्व ग्रामस्थ गावकरी मंडळी आणि सर्वांच्या माध्यमातून हा उभा राहिलेला हा दिव्य भव्य आश्रम आणि आश्रमात चालू असलेला शिव पंचायतन याग. बाबांनी विधीचा महिमा आपल्याला तर सांगितलाच. विधीचा काय महिमा आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी सगळ्या शास्त्राचं, ग्रंथाचं, वेदाचं सगळा सार आणून नित्य नियम विधीमध्ये आणून ठेवला आहे. जनहितकारक जनउद्धारक नित्य नियमविधी. जनहितकारक जनउद्धारक नित्य ऋग्वेदाने पहिलंच नाव महादेवांचं घेतलं आहे. महादेवाला हाकच मारली आहे ऋग्वेदाने. त्या ऋग्वेदाने हाक मारली ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. अशीच ऋग्वेदाने हाक मारली त्या महादेवाचे नामस्मरण नाव घेऊन. पहिला श्लोक आहे. चंद्रकांत अष्टकनाम आहे. केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरी पापनाशाय गोविंद मोक्षदायकं. भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या महा निर्वाणाचे 14 श्लोक आहे. निजधामाला जाण्याचे च्या वेळेचे 14 श्लोक आहे. जो कोणी सूर्यनारायणाला सकाळी नमस्कार करी बाबाजी म्हणत असायचे त्याच्या सगळ्या पापाचा नाश. म्हणून ओम नमो सूर्यनारायण को नमस्कार है ओम तमगुण रूप में भगवान सूर्यनारायण को नमस्कार है ओम रजोगुण रूप में भगवान सूर्यनारायण को नमस्कार है सत्वगुण रूप में भगवान सूर्यनारायण को नमस्कार है. सकाळी नमो भगवते सूर्याय ओम नमो भगवते सूर्याय सूर्याय नमः आदित्याय नमः सूर्याय नमः आदित्याय नमः भगवते सूर्याय ओम नमो भगवते त्या नित्यनेम विधीमध्ये बाबाजींनी काही असा एक ब्रह्मांड मोलाचा ठेवा छोट्याशा या विधीमध्ये आणून ठेवला आहे. न्यास आहे, मातृका आहे, गायत्री आहे, शिवरक्षा स्तोत्र आहे. शिवरक्षा शंकराने आमचं रक्षण करावं म्हणून शिवरक्षा याज्ञवल्क्य ऋषीच्या मागे एक कृत्या लागली आणि ते याज्ञवल्क्य ऋषी पळायला लागले आणि ती कृत्या त्यांच्या माग अनेक देवदेवतांच्या ठिकाणी याज्ञवल्क्य ऋषी गेले. कोणीही सहारा दिला नाही.
भगवान शंकराकडे गेले याज्ञवल्क्य ऋषी. आणि भगवान शंकराने त्यांना अंगठ्यामध्ये लपवलं याज्ञवल्क्य ऋषीला. आणि सांगितलं, महादेवा ती कृत्य येऊ राहिली, ते पिशाच येऊ राहिलं, ते भूत येऊ राहिलं, मला खाईल ते मला जाळून टाकील, माझं रक्षण करा. आणि मग ते याज्ञवल्क्य ऋषीने आणि ते स्तोत्र गायलेलं आहे, शिवरक्षा स्तोत्र. नमामि शमेशा निर्वाण रूपम विभूव्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं विभूव्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं मजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं. नमामि शमेशा निर्वाण रूपं विभूव्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं विभूव्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं. हे भगवान महादेवा, माझ्या शिराचं रक्षण करा, माझ्या डोळ्याचं रक्षण करा, माझ्या हृदयाचं रक्षण करा, माझ्या हाताचं रक्षण करा, माझ्या मांड्याचं रक्षण करा, माझ्या पोटऱ्याचं रक्षण करा, नव्हे सर्व अंगाचं रक्षण करा महादेवा. चरितं देवदेवस्य महादेवस्य पावनम् अपार परमोद्धारम् चतुर्वर्गस्थं साधनम् गौरीनाथकोपेतं पञ्चवक्त्रत्रिनेत्रकम् शूलवज्रगणवक्षं दक्षिणाङ्गं नर्दन्तम्. असे ते शिवरक्षा स्तोत्र याज्ञवल्क्य ऋषीने गायलं आहे आणि महादेवाची प्रार्थना केली. ग्रह भूत पिशाचे त्रैलोक्य विचरंते दुरादाशे पलायंते शिवनाभावी रक्षणात. आणि असे ते शिवरक्षा स्तोत्र आणि सर्वसामान्य जीवालाही त्याचा आजही नित्यनेम विधीच्या माध्यमातून लाभ होतो आहे. जरी आपल्याला कळत नसलं, समजत नसलं, तरी त्या नित्यनेम विधीमध्ये एक ब्रह्मांड मोलाचा ठेवा. आणि असे शिवरक्षा स्तोत्रामध्ये हे सगळं वर्णन आलेलं आहे. आणि अशाच प्रकारे 12 ज्योतिर्लिंगाचं नाम स्मरण, सत्य ज्योतिर्लिंग 12 प्रातकाळी स्मरण करा. आणि असं प्रातकाळी जो कोणी स्मरण करील, 12 ज्योतिर्लिंगाचं कोणी नामस्मरण करील, तर त्याच्या 7 जन्माचं पाप घालवण्याचं सामर्थ्य 12 ज्योतिर्लिंगाच्या नामस्मरणामध्ये आहे. आणि ते आपला सद्गुरु देवांनी नित्यनेम विधीमध्ये आणून ठेवला आहे. सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुन उज्जैनिया महंकालन ओंकार ममलेश्वरन केदार हिमपुरुषे ढकण्या भीमाशंकरन वाराणसी विश्वधन त्र्यंबकम गौतमी तटे वैद्यनाथ चीता भूमी नागेश दारुका सेतु बंदेच रामेश्वर कृष्णेच्या शिवा 12 नमानी प्रातृत्थाय पडे 7 जन्म कृतन पापन 7 जन्माचं पाप घालवण्याचं सामर्थ्य 12 ज्योतिर्लिंगाच्या नामस्मरणामध्ये आहे. सकाळच्या प्रहरी जो कोणी गाईल आणि बाबाजीने नित्यने विधीमध्ये तेही आणून ठेवलेलं आहे. जन्म जरारोग्य पीडितं कर्म बंधने, अनेक काही कर्माचे बंधन असतात, तेही बंधन आणि अमृत संजीवनीमध्ये काही मंत्र आहे. सतत आरोग्यता वापते मंत्रम जपम करेशे, आरोग्य प्राप्त व्हावा, अनेक प्रकारचे दुःख अरिष्ट निघून जावा. आणि असे काही मृत संजीवनी शुक्रोपाशित मंत्र. कोपरगाव बेट या ठिकाणी शुक्राचार्याची समाधी आहे, अस्तित्व आहे. त्यांनी ही संजीवनी मंत्र त्या ठिकाणी गायलेला आहे, जप केला आहे. आणि तोच बाबाजींना कुठं मिळाला, कसा मिळाला, त्यावेळेस पुस्तकाची तर काही उपलब्धता नव्हती.
आत्ता उगच अलीकडे हे गोरखपूर गीता प्रेसवाल्यांनी खूप आपल्या संस्कृतीचं एक त्यांनी रक्षण केलं आहे. आणि असे अनेक गीता प्रेसवाल्यांनी, नाही तर हनुमान चालिसा तरी कुठं आपल्याला माहिती होती अनेक वर्ष. तर हे आता थोडंसं बजरंग दल जे मंडळी आले आणि त्या माध्यमातून हे हनुमान चालिसा नाही तरी आपल्या बाबाजींची हनुमंतावर नितांत श्रद्धाच होती. बाबाजी लहानपणीच अकरा मारुतीला पाणी घालून येत होते आणि बालपणी पाणी घाली अकरा मारुती, बालपणी पाणी घाली बालपणी पाणी घाली अकरा मारुती. बाबाजींनी पुरुषांकरताच केलं गेलं, महिलांकरताही एक त्या मृत संजीवनीमध्ये एक शब्द आलेला आहे, द्वितीय गर्भपर्यंत बाधा न उपजायते. एखाद्या चुकून एखाद्या वेळेस बाळाला काही बाधा झाली असेल, ती बाळ वारला असेल, परंतु त्या मंत्राचा जप केला तर दुसऱ्या वेळेस जे बाळ जन्माला येईल त्याचं रक्षणचं सुद्धा आणि त्या नित्यनेमिधीमध्ये द्वितीय गर्भपर्यंत बाधा न उपजाय, नंतर दुसऱ्या गर्भाच्या वेळेस बाधा होणार नाही असंही त्यामध्ये आहे. म्हणून पुरुषांकरताही बाबाजींनी आणून ठेवलेला आहे एक महान ग्रंथ, छोटासा ग्रंथ. त्या ग्रंथाचं नाव आहे नित्य नियम विधी. स्त्रियांकरता पुरुषांकरता एक मोठा ठेवा आणून ठेवलेला आहे. म्हणून तसं समाधी जरी इथून आणि 400 किलोमीटर असेल किंवा त्यांचा जो कालखंड, जो कालावधी किंवा जो परिसर, त्या परिसरामध्ये आणि त्या परिसराचा आणि हा किती अंतर आहे. इथंही आज एवढंसं भव्य दिव्य आणि त्यांच्या त्या दिव्य तपश्चर्याच्या माध्यमातून आज त्यांचा दिव्य सुगंध पार इकडे जाफराबाद पर्यंत, तिकडं नर्मदेपर्यंत नव्हे नव्हे जगभर झाली तुझीच कीर्ती. भाविक भक्त तुझे गुण गाती. तव गुण गाता आनंद झाला सदा तुझा चरणी. मौलगिरीचा कीर्ती सुगंध वरुणो होती. अश्वसिंहने प्रभात काळ मंगलमय स्वामी धरागल मौलगिरी बसे प्रभू रवळी. माय माळसा, त्या माळसाईने एक दिव्य रत्न दिव्य सत्पुरुष महापुरुष योगी शिवयोगी तुमच्या आमच्या कथा करता दिला. बाळसा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान. भोलेनाथाचे बाळ भोलेनाथाचे वरदान. मुखाने बोला बोलते दर्शनात. झाला जन्म माता देवी किती पुण्यवान. तिच्या घरी आले स्वामी सद्गुरू जनार्दन. माता देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान. मुखाने बोला बोलते दर्शनात. मासाईने दिव्य असा सत्पुरुष जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे असा त्या माळसा मातेने एक दिव्य सत्पुरुष जगाच्या कल्याणाकरता दिला. मराठवाडा ही संतांची भूमी आहे. याच भूमीमध्ये गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि याच भूमीमध्ये एक स्वराज्याची स्थापना करण्याकरता आणि एक दिव्य पुरुष दिला, ते शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ला. राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ला.
माझ्या देवा सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारे सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर धर्म मानला जगला माणूस वा वा बहिणी मंडळ वा 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 त्यांच्याकरता जरा सर्वांनी टाळ्या वा शिंदखेड राजा जिजाऊ माता नारी 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 मत कहो नारी है रतन की खान नारी के पेट में जन्मे है राम लक्ष्मण हनुमान धन्य धन्य तोरे आई शिवरायाचे जिजाय धन्य धन्य तोरे आई शिवरायाचे जिजाय आज तुम्ही तो महाराज सारा मुजरा मानाचा मुजरा मानाचा शिंदखेड राजा येताना विचारलं समृद्धीच्या पलीकडून अलीकडं देऊळगाव राजा असा हा मराठवाडा संतांची भूमी सद्गुरु जनार्दन स्वामी ही याच मराठवाड्यामध्ये अवतीर्ण झाले गाडगे महाराज तुकडोजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि देवगिरी किल्ल्याचे सात तेही पूर्वीचे जनार्दन स्वामी ही भूमी संतांची भूमी आहे महापुरुषांची भूमी आहे शूरवीरांची भूमी आहे याच भूमीमध्ये अहिल्याबाई हीच भूमी याच भूमीमध्ये एका संतांचं महापुरुषांचं सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचं नामस्मरण चालू आहे नामसंकीर्तन साधन पै सोपी जळतील पापे जन्मांतरीची असं नामस्मरण या ठिकाणी चालू आहे नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला नाम श्रेष्ठ सर्व ठाई तुम्ही जे करताय या ठिकाणी 7 दिवस या ठिकाणी नामच घेत आहे म्हणून नाम श्रेष्ठ सर्व ठाई ऐसी वेद देती ग्वाही नाम उत्तम चांगले महाराज वा नाम श्रेष्ठ सर्व ठाई ऐशी वेद देती ग्वाही कपी कुळ उद्धरिले संत श्रेष्ठ सर्व ठाई ऐशी वेद देती ग्वाही संतांना श्रेष्ठत्व दिला हे वेदानी आणि नामस्मरणाला श्रेष्ठत्व दिला आहे वेदानी
तुम्ही जे हे करताय या ठिकाणी चालू आहे ते अगदी योग्य आहे, शास्त्रयुक्त आहे, विधियुक्त आहे. शास्त्राचा, पुराणाचा, वेदाचा आधार आहे, निराधार नाही, आधार आहे. काही गोष्टीला आधार तर लागतो. म्हणून जे काही चालू आहे परमपूज्य स्वामी माधवगिरीजी महाराजांच्या आणि या देखरेखीखाली त्यांच्या प्रेरणेने, महेशगिरी महाराजांच्या प्रेरणेने, रामेश्वर महाराजांच्या प्रेरणेने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने काबरा शेठ, सर्व मंडळी तुमची आणि सगळी टीम आणि असा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी करताय, त्याबद्दल गौरी शंकर भगवानच्या परिसरामध्ये शिव पंचायत या हवन करताय. बाबाजी 2 वेळेस हवन करत असायचे, एक सकाळी एक दुपारी. देवाला हा भाग या 3 बोटांनी द्यायचा असतो आणि दिलं तर देवाचा देशील तवा घेशील. देवाला दिलं म्हणजे त्याला परत आपल्याकडे द्यावाच लागत. मग हे कशाचं प्रतीक आहे? हे तेच प्रतीक आहे, भगवंताला तुम्ही हवन करताय. आहावयामी देवतांना या ठिकाणी बोलावलं आहे ब्रह्मवृंदांनी. आहावयामी स्थापयामी, हो देवतांनो या आणि आसनावर बसा. आसन म्हणजे ते सुपारी ठेवले तुम्ही आणि त्याच्या खाली तांदूळ ठेवले, अशा अनेक काही चौरंगावर सुपाऱ्या ठेवल्या आणि ते देवतांना 9 ग्रहांना बोलवलं आहे, मातृकांना बोलवलं आहे, अनेक देवदेवतांना बोलवलं आहे. म्हणूनच आव्हयामी स्थापयामी, या आणि बसा. जसं तुम्ही आले या ठिकाणी आम्ही आलो, बसायला जसं आसन टाकले तसं देवाला हे अक्षता ठेवली, त्याच्यावर गणपती हे सुपारी ठेवली आणि सुपारी म्हणजे तर देवतांना स्थापित केलं. आणि ब्राह्मणाने सांगितलं, हे देवतांनो आता तुम्ही इथं कार्यक्रम चालू आहे, इथं यज्ञ चालू आहे, अनेक देवदेवतांचं पूजन चालू आहे. तुम्ही आता इथं जोपर्यंत कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत इथं राहा आणि राहून सर्व देवदेवतांना आणि या 3 बोटाने त्यांना आपल्या भाषेत जेवू घालणे, नाश्ता देणे, खाऊ घालणे. आणि जेवण झाल्यानंतर जसं मनुष्य तृप्त होतो तसे देवताही त्यांना त्या देवता वरून आशीर्वाद देतात, असा भरभरून आशीर्वाद देतात तृप्त झाल्यानंतर. आता आपलंही काय असं आपले तसंच आहे ना, आता तृप्त झाल्यानंतर हे प्रसन्न. एकदा गोरक्षनाथ अडबंगनाथाकडे गेले, जेवण केलं, तृप्त झाले. अरे म्हण तुला काय मागायचं ते माग, जाऊ ती कथा लई लांब लचके, आता इकडं वेळ जाईल. आणि महाराजांचा 2-3 दिवसापासून आम्ही तिथं गडबडीत, सारखी गडबड तिथं बी वाजणं, हे भजन पूजन सारखं ते. मग तो महेशच त्यांचेच नाव खरी त्यांचंच बोलणं झालं. म्हणजे आज त्यांचं प्रवचन होतं, आम्ही थोडंसं आज अतिक्रमण केलं इथं. मग आता ते बोलतील, आता आम्ही थकून आलो, मोठा प्रवास आहे. बरीचशी मंडळी आमची रेल्वेने गेली आणि काही गाड्यानं गेली आणि आता ते रात्री पोहोचतील त्यांच्या पद्धतीने. बराचसा एक 7 दिवस त्या ठिकाणी एक मोठा आनंद झाला. 3 दिवसापासून यांचा कॉन्टॅक्ट मला सांगायचा, संध्याकाळी बाबाचा फोन आलता, काबरा शेठचा फोन आलता. मग आज येता आलो आहे. थोडीशी अल्पशी सेवा सद्गुरुदेवांच्या पवित्र चरणी अर्पण करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. जय जनार्दन, जय जनार्दन, मंगलमय मूर्ती जनार्दन, मंगलमय मूर्ती. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन, मंगलमय मूर्ती. जय जनार्दन, जय जनार्दन, आता यानंतर महेशगिरी महाराज बोलतील. जय जनार्दन, जय जनार्दन. यानंतर महेशगिरी बाबाचं प्रवचन होईल.
फक्त रमेशगिरी बाबांची तब्येत बरोबर नाहीये. हा मग बाबा इथं आले 500 किलोमीटर झालं. जवळपास 500 किलोमीटरवरून आले आणि त्यांची थोडी शुगर वाढलेली आहे. तरीही इतक्या सगळ्यांचा आनंद तुमच्या सगळ्यांकडे पाहून आणि भजनी मंडळ आणि परिसरातल्या सगळ्यांची साथ पाहून बाबांना आनंद झाला. आणि बाबा फक्त 10 मिनिटं बोलणार होते, पण तुमच्या ह्याच्यात भरपूर दास म्हणलं आनंदात होतं. म्हणजे आनंद निर्माण झाले मुळे बाबा बोलले. तेव्हा बाबांना आराम करायला जायचंय म्हणून आश्रमाच्या वतीनं परमपूजनीय स्वामी महेशगिरी बाबा, परमपूजनीय स्वामी रमेशगिरी बाबांचं पूजन करतील. देवा हो, ही त्यांना नम्र विनंती आहे. त्यानंतर त्यांच्यासोबत आलेले फोटोग्राफर महेश सेवेकरी आणि त्यांचे गाडीचे चालक त्यांनी पण ताबडतोब इकडे यावं, कारण यानंतर ताबडतोब दीपक महेशगिरी बाबांचा प्रवचनाचा कार्यक्रम आहे. अलक निरंजन ते जय जय अलक निरंजन